आम्ही गाडीत बसलोय, चाललोय शनी शिंगणापूरला. साईबाबांचं दर्शन झालेलं आहे. खूप छान सुंदर मूर्ती होती साईबाबांची, पण खूप पॉझिटिव्ह वाईब्स आला. चाललो आम्ही शनी शिंगणापूरला. शनी शिंगणापूरला जायला निघालेलो आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं गाडीत बसताना. आता गाडी थांबलेली आहे चाय नाश्त्यासाठी. तर हे बघा इकडे ज्यूस पण आहे, ऊसाचा रस, आणि ते बिना इलेक्ट्रिकचं आहे गाईस. म्हणजे बैलाला ते बघा, बैल आहे त्याला, ते तुम्हाला दाखवते मी, मला सांगता येत नाही आहे, मी तुम्हाला दाखवते. तर आता अजून अर्धा तास आहे इथून शनी शिंगणापूरला जायला. खूप वेळ झाला आहे बसलोय गाडीत, खूप बोर झालं आहे. तर बघू कधी पोचतो. थांबा मी तुम्हाला ते दाखवते. बघा ते कसं आहे, खूप छान वाटतंय, म्हणजे ज्यूस निघतो. तर गाईस तुम्ही बघितलं का अशा प्रकारे ज्यूस काढताय तिथे. किती छान पद्धत आहे बघा, बिना इलेक्ट्रिकचं ज्यूस निघतोय. मी फर्स्ट टाइमच बघितलंय हे. चेरी खूप रडतीये, तिची झोप पूर्ण झालेली नाहीये म्हणून खूप चिडचिड करायला लागली. तर बघू आता, भेटूया. चेरी आणि फ्रुटी इथे झोका खेळता. इथे झोका पण आहे, मस्त टायरचे झोके बनवलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे. चेरी गाईज, आम्ही बघा शनी मंदिराच्या इकडे आलेलो आहे. तर इथलची अशी परंपरा आहे की हातपाय तोंड धुवायचे आणि डोक्यावर हे पाणी आहे ना बादलीतलं ते टाकायचं, आणि न पुसता मंदिरात जायचं, अशी इकडची प्रथा आहे असं इथे सांगतात. ते बघा अशा प्रकारे सगळे इथं हरिओम शनी म्हणून, हरिओम शनी. हे मंदिरामध्ये असे 7 गड आहे देवाचे. ते सांगायला कोण नाही. तुम्हाला चढवायचं वगैरे काय करायचं, काय व्हायचं, काय आणायचं, याचं रेट काय हे पहिले सांगणार, आल्यावर नाही सांगणार. हे सिंगापूर 10 रुपये घेतले तर 20 रुपये जातात. काळा कापड हार हे नाव राशी बोलून द्यायचं त्रिशूळावरती. नाव राशी. आता तुम्ही नवरा बायको तुमची राशी एक असली तरच करतात. राशी वेगळी तर राशीची हिशोबाने करतात. कंपल्सरी देवाने त्यांचं नाव राशी चढवायचं. काळा कापड हार नाव राशी बोलून त्रिशूळा द्यायचं. नारळ आहे, नारळ तुझं फोडायचं नाही. वात्याला लावायचं 3 वेळेस कॅलेंडर दान करा. लेडीज करू राहिले का पूजा, बाया माणसं, गडी माणसं वेगळे, माणसं वेगळे. अगरबत्ती हवन कुंडामध्ये, अगरबत्ती टाकल्यावर ते फुल देवावर चढवायचे आणि मशीनमध्ये तेल घालायचं. समोर दुकान आहे तेलाचं, छोटा घ्या मोठा आहे का, तेल टाकल्यावर पाईपलाईन जायचं. आणि एवढ्या वस्तू टच करून घरी घेऊन जायचे आपल्याला पाहिजे असेल तर. आपल्या काय मनोकामना इच्छा आहे, आपल्या अडचणी ते सांगायचे, असं धरायचं. 7च मात्याला लावून दान करायचं. तुमच्या तिघांमध्ये तुमचं नाव काय, तुमची राशी चूळ नाव, माझी राशी वृषभ आहे, माझं नाव वेगळं राशीवरून नाही. तुमच्या राशीवरून तुम्हाला सांगावं लागणार नावावर. तुम्ही राशीवर नाव वृषभ आहे. तुमचं नाव, तुमची कुंभ राशी, तुमचं नाव हरीश. नावावरून सांगितलं. शनिदेव राशीमध्ये प्रवेश करतो, ते पण नावाच्या अक्षरच्या. कुंभ, मकर, तुळा, धनु, कन्या, वृश्चिक सगळं माहिती. चिंचोळेपणा, राग, रुसवा, झगडा, कीर्ती सगळं त्या राशीमध्ये आहे. तुम्हाला राग येतो का? खूप येतो. तुमचे जेंट्स ज्यादा डबल येतो. तुम्हाला रागाचा प्रॉब्लेम आहे का? कुंभ राशी तुमची नावावर हे पूर्ण तुमच्या माथ्याला तुमचं सगळं चांगलं आनंद हे सगळं व्हायचं. कुंभ राशीवाल्यांनी आणि तुळा राशीवाल्यांनी आणायचं. उद्या आणि बाजूला घे. दर्शन केल्यानंतर पाठीमागं पडायचं. आपण शनी सोडायला चालू, आणायला चालू. पूजा करताना किरकिर अशी मजा काही करायचं नाही. पूजा करताना क्रोध, अहंकार, घमंड करायचं नाही. हे शनिदेव कोणाला धक्का लागला किरकिर नाही करायचं. शनिदेव आपण इथे शनी सोडायला आणले. हे पूर्ण घेतलं, पूर्ण 340 असतं. हे नाही घेतलं हे 260 असतं. हे पण नाही घेतलं ते 160 असतं. आम्ही तर फक्त पंडित असतो. आमचे 20 रुपये दर्शन आहे. 1000-500 मागायचे. जे 20 रुपये येते आम्हाला सांगायचे. दर्शन झाल्यावर पाठीमागं बघायचं नाही. हरिओम शनी म्हणत जायचं, हरिओम शनी म्हणत जायचं. काय म्हणायचं? हरिओम शनी म्हणत जायचं म्हणायचं. तुम्ही मला जाऊ शकता. तुमची आई
त्याचं तुमचं घरी एक नाही तुमचं मॅरेज नसेल झालं तर करू शकत काय हरकत नाही. तुमची marriage दर्शन झालं आल्यावर परत हात पाहिजे आमचं नाही चालत ते आम्ही पूजा नाही आम्ही पुजारी आम्ही पूजा घेऊ शकतो काही समोर भेटेल ताई तुमचं नाव काय पूजा घेतलं त्याचा ब्लॉक पण राहिले त्याला जर हात लावा तुमचं नाव काय बोला दादा तुमचं नाव हरेश. बोला ओम हरिओम शनी हरिओम शनी चांगलं करा बाहेर जाऊन सूर्यप्रणाम करायचं तुमचं काय कोणाच्या हातात द्यायचं नाही स्वतः करायचं स्वतः करायचं स्वतः आणायचं बाहेर जाऊन सूर्यप्रणाम करा ओम सूर्यावाय नमः हा बाहेर जाऊ या पुढे तुमचं नाव काय तुम्ही ओम हरिओम शनी हरिओम शनी बाहेर जाऊन सूर्यप्रणाम करा ओम नमः हरिओम शनी. आम्ही आता पूजेचं ताट घेतलेलं आहे बघा. त्यांनी ऐकलं ना अशा प्रकारे ते लोक गाईड करतात आपल्याला. भरपूर पण पैसे लावतात भरपूर काय काय घ्यायला लावतात पण आपल्या मनावर आहे काय काय घ्यायचं. आम्ही ते एवढंच घेतलं. ते नाळ वगैरे पण होती घोड्याची ते आम्ही स्किप केलं. हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर वातावरण पण आहे आणि खूप सुंदर मंदिर पण आहे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा खूप सुंदर. हे बघा हे बघा हे माझे मिस्टर. आता आम्ही चाललोय शनी मंदिरात शनिदेवाची पूजा करायला. चेरी बघा कशी पळते खूप चटके पण लागतात पायाला चटके पण लागते भरपूर. तर हे बघा चाललेली माझी मम्मी हे माझे हजबंड ही चेरी ही फ्रुटी. अशा प्रकारे इथं गाडी पार्किंगचं आहे आणि हे प्रवेशद्वार इथून एंट्रन्स. साईडला सगळे बसलेत. एक्झिट आहे इथून सर्व बसले तिथे. आम्ही चाललोय तिथून मंदिरात. ते बघा इथे खूप ग्रीनरी आहे किती सुंदर वाटते बघा. खूप थंड पण वाटतंय. खूप छान आहे खूप छान आहे. शेरीला तर शनी मंदिरात मोबाईल वगैरे सर्व अलाउड आहे तुम्ही घेऊन जाऊ शकता पण साईबाबाच्या मंदिरात नाही जाऊ शकत घेऊन. अशा प्रकारे हे बघा मंदिर सगळे नारळ पडलेले तिथे. इथे बघा भरपूर गर्दी आहे मंदिरात जाण्यासाठी. गर्दी आहे भरपूर जायला. तर अशा प्रकारे इथे रुईचे पानाचा हार त्रिशूळाला घातला जातो आणि काळा कपडा आहे तो पण त्रिशूळाला घातला जातो. अशा प्रकारे नारळ इथून फिरून ठेवला जातो इथे. हे अशा प्रकारे लाईन आहे बघा. फुल आणि काळी भावली आहे ते इथे ठेवले जातं. तर हे बघा शनी भगवान यांचं दर्शन करा तुम्ही पण. तर इथे बघा अशा प्रकारे मीठ काळं तीळ वगैरे टाकलं जातं आणि तेलही टाकलं जातं असं.
आणि इकडे शनी भगवान आहेत आणि इकडे तेल वगैरे टाकलं जातं. तर गाईज हे बघा, तुम्हाला शनी महाराज दिसत आहेत का? एक हे बघा, सगळ्यांनी दर्शन घ्या शनी महाराजांचं, शनिदेवाचं. तर हे बघा गाईज, तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा प्रकारे ही लाईन आहे अभिषेक करणार, तेल अभिषेक करणाऱ्यांची. हे बघा, इथे अभिषेक होतोय शनिदेवांचा. तर गाईज, इथे शनिदेवाचा अभिषेक चालू आहे आणि आरतीही चालू आहे. तर मी म्यूट केले साऊंड असल्यामुळे, साऊंड येत होता ना, म्हणून मी म्यूट केलेलं आहे. तर तुम्ही दर्शन घेऊ शकता शनिदेवाचं. बघा, खूप छान सजवलं आहे, पण शनिदेवांना खूप सुंदर दिसत आहेत. अशा प्रकारे अभिषेक होतं शनिदेवांचं. खूप चांगलं असं दर्शन झालेलं आहे आमचं. खूप छान पद्धतीने आरतीही भेटली आम्हाला. आता आम्ही प्रसाद घेतोय. तर तिकडून कुपन घेतलं. आता तर जसा आता पुढे आहे, म्हणजे तुम्हाला दाखवते. ते बघा, इकडे प्रसाद. तर आता चला, आता आम्ही निघतोय. आता आमचे गाडीवाले पण फोन करायला लागले, ड्रायव्हर. आता आम्ही परत शिर्डीला जायला, साईबाबांच्या इथे, तिथेच आम्ही रूम बुक केलेली. मग आता तिकडे जायला निघतोय. तर गाईज बघा ना, इकडचा व्ह्यू खूप सुंदर आहे, खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तर पुढे चालता चालता आम्ही एक्झिट करत होतो, तर हे मंदिरं दिसले. तर हे बघितले की 9 ग्रहांचे मंदिर आहेत. हे छोटे छोटे मंदिर आहेत, बघू शकता तुम्ही. हे ग्रहांचे मंदिरं आहेत. तर तसेच तुम्ही बघू शकता, हे गुरु ग्रह आहे. एक मिनटं, तुम्हाला दिसेलच. हे बघा, हे गुरु ग्रह आहे. असे छोटे छोटे प्रत्येक ग्रहांचे छोटे छोटे सिंगल मंदिर आहेत. हे बुध ग्रह आहे. हे शुक्र ग्रह आहे. आणि ते इथलचं वातावरण पण खूप छान आहे. तुम्ही बघू शकता, इथलचा व्ह्यू ही खूप सुंदर आहे. हे चंद्र आहे. तसेच पुढे मंगळ ग्रह आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर रेखीव मंदिर आहेत. हे राहू आहे. आणि हा पुढचा शनी ग्रह आहे. तर गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. पुढचा नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका, 3rd पार्टचा.